नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. 1 ऑगस्ट 2024 पासून माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पोर्टल सुरू करण्यात आले आणि ज्या दिवशीपासून हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे त्या दिवशीपासून या पोर्टलवर काही ना काहीतरी तुम्हाला एरर पाहायला मिळत आहे. तर असाच एक आता नवीन एरर पाहायला मिळत आहे. त्यामध्ये काय होत आहे, तुम्ही बरोबर डॉक्युमेंट अपलोड करूनही तुम्हाला त्या जागी दुसऱ्याच लोकांचे डॉक्युमेंट्स दाखवत आहे. तुमच्या गॅलरीमधील ही डॉक्युमेंट्स ती नाहीत आणि तुम्ही ते अपलोडही केलेले नाहीत, परंतु तुम्हाला ती डॉक्युमेंट्स जी आहेत ती दुसऱ्याचीच अपलोड झालेली पाहायला मिळत आहेत. तर हा एरर काय येत आहे. त्यानंतर दुसरा एक एरर आहे, ज्या लोकांनी या अगोदर आधार OTP व्हेरीफाय अर्ज केला होता त्यामध्ये आता त्या अर्जामध्ये त्यांना आधार नंबर दाखवत नाही, आधार नंबरच्या जागेवर त्यांना डॅश दाखवत आहे आणि आधारची फ्रंट आणि बॅक साईड डॅश दाखवत आहे. तर अशा लोकांनी काय करायचं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पहिला जो एरर आहे तो तुम्ही पहा. यांचं काय म्हणणं आहे, वेबसाईटवर जेव्हा आधार अपलोड करायचा पर्यायच नव्हता तेव्हा वेबसाईटवर फॉर्म व्ह्यू केल्यानंतर आता समोरची बाजू आणि मागची बाजू या ठिकाणी डॅश असे चिन्ह दिसत आहे. यामुळे फॉर्ममध्ये काही अडचणी येणार नाही ना. यामध्ये आधारवरील पूर्ण नाव आणि ॲड्रेस ऑटोमॅटिक येत होता, परंतु आता तसे होत नाही. तर ज्या लोकांनी आधार व्हेरीफाय करून म्हणजे आधारच्या OTPने फॉर्म भरलेला आहे त्यांना आधार अपलोड करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचा जो डेटा आहे तो OTPने ऑटोमॅटिक व्हेरीफाय झालेला होता. त्यांची डेट ऑफ बर्थ, त्यांचा ॲड्रेस आणि त्यांचं नाव ऑटोमॅटिक फेच झालेलं होतं. त्यामुळे त्यांना आता काहीही करायची आवश्यकता नाही. जर त्यांचा अर्ज त्रुटीमध्ये आला किंवा तुम्हाला एडिट ऑप्शन आले तरच तुम्हाला या ज्या फील्ड आहेत त्या तुम्हाला अपलोड कराव्या लागतील. शक्यतो ज्या लोकांनी किंवा ज्या महिलांनी आधार OTP करून फॉर्म भरला आहे त्यांना हे डॉक्युमेंट्स म्हणजे आधारची फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करण्याची आवश्यकता नाही. तर हा होता पहिला एरर. त्यानंतर दुसरा जो एरर आहे तो खूप लोकांना येत आहे. त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इथं फोटो अपलोड करता किंवा आधार कार्डची पुढची बाजू किंवा रेशन कार्डची समोरची बाजू किंवा तुमचं डोमेसाईल किंवा उत्पन्न किंवा तुमचं रहिवासी प्रमाणपत्र किंवा तुमचं मतदान कार्ड अपलोड करता त्यावेळेस व्ह्यू फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तुमचे बरोबर दाखवत आहे, परंतु अर्ज सबमिट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तो अर्ज पाहता त्यामध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स वेगळेच पाहायला मिळत आहेत. तर हा एक वेबसाईटचा ग्लिच आहे. हा खूप साऱ्या महिलांना आलेला आहे. त्यांनी डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड करूनही त्यांना दुसऱ्याचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले पाहायला मिळत आहेत. हा जो आहे तो वेबसाईटचा ग्लिच आहे असं खूप लोकांना एरर पाहायला मिळालेला आहे आणि त्यांनी डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड करूनही हा एरर त्यांना आलेला आहे. तर आता ज्या लोकांचे असे डॉक्युमेंट्स वेगवेगळे अपलोड झालेले आहेत त्यांना लवकरच एडिट ऑप्शन येईल किंवा त्यांचे जे अर्ज आहेत ते रिव्हर्टमध्ये टाकले जातील, म्हणजे तुम्हाला त्याला एडिटचं ऑप्शन दिलं जाईल. कारण हा वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे हे चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत. तुमच्या गॅलरीमध्ये हा फोटोही नाही, परंतु असे चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड होऊ नये म्हणून ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस इथं व्ह्यू फाईलवर क्लिक करून एकदा तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर पूर्ण फॉर्म भरायचा झाल्यानंतर तुम्हाला एकदा त्याला ड्राफ्टमध्ये सेव्ह करायचं आहे. ड्राफ्टमध्ये सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तिथं व्ह्यूचं बटन दिसतं, त्यामध्ये क्लिक करून तुम्हाला परत एकदा डॉक्युमेंट्स चेक करायचे आहेत की तुमचीच डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत का. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फायनल फॉर्म सबमिट करायला जाता त्यावेळेसही तुम्हाला व्ह्यू फाईल यावर क्लिक करून तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा असा प्रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो. प्रत्येक डॉक्युमेंट्सचा तुम्हाला प्रिव्ह्यू पाहायचा आहे. तुमचा अर्ज सबमिट करण्या अगोदर तुम्हाला 3 वेळेस डॉक्युमेंट्स प्रिव्ह्यू करून पाहिजे आहेत. जोपर्यंत हा एरर ठीक होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड करत आहात ते योग्य अपलोड होत आहेत का नाही, त्यानंतरच तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. परंतु आता ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये मिसमॅच झालेला आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांना चुकीचे दाखवत आहेत त्यांना लवकरच एडिट ऑप्शन येईल आणि त्यांना दुरुस्तीचा चान्स दिला जाईल. तर अशा प्रकारे हा असा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला ही एरर आला आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.